मित्रांनो, रामकृष्ण हरी. दुर्जनाचं ऐकल्याने जसं नुकसान होतं तसं सज्जनाचं न ऐकल्याने सुद्धा माणसाचं नुकसान होतं. रामायणामध्येच आपल्याला माहिती असेल की रावणा सीतामातेला तू पडून आणलंय, त्या सीतामातेला रामाजवळ पुन्हा सुपूर्द कर आणि रामाची माफी माग, असा चांगला सल्ला देणाऱ्या बिभीषणाला रावणाने लंकेतून लात मारून हाकलून दिली. जर बिभीषणाचे सल्ला ऐकले असते तर लंका टिकली असते. मित्रांनो, काय झालं? लंकेला आग लागली बिभीषणाचं न ऐकल्यामुळे. मंदोदरीला वैधव्य प्राप्त झालं, रावण मेला. आणि सगळ्यात मोठं दुःख रावणाचं कोणतं आहे? पिता देखता पुत्र मरे, पुत्रा देखुनी पिता जुरे. अरे, इंद्रजिता सारख्या पोराला रावणाला खांदा द्यावा लागणं, मला असं वाटतं रावणाचा सगळ्यात मोठा नैतिक पराजय हा आहे. म्हणून दुर्जनाचं न ऐकणं जितकं गरजेचं आहे तितकं सज्जनाचं ऐकणं सुद्धा गरजेचं आहे. ही आपल्या सगळ्यांना विनंती. दुस्सैव दुस्संग सर्व दैवत्य जहा या नारद भक्ती सूत्राचा वापर आपण करावा. धन्यवाद. रामकृष्ण.